तर चला चाललो तर आम्ही शेतात. हरभरा जसा पेरला का तसं रानात गेलोच नाहीत आम्ही, कारण इथंच होतं घरी. तर आज म्हणलं आता चला हरभऱ्याकडे जाऊ. तर दोघं पण चाललो, ते आलेले पाठीमागून, मी चला ते पुढं. तर दोघं पण चाललोत आता. आणि आता म्हणजे पेरलेला पण 15 दिवस झाला असं बघा, तरी पण जाणंच झालं नाही आमचं दिवाळीच्या कामामुळं. सारखं घरचीच कामं. तर म्हणलं चला आज, कारण भाजी पण खुडायची होती, जर आली असली खुडायला तर खुडायची. तर दोघं पण निघालो, ते पण आलेत तेव्हा ते मागं, कारण दोघं बी खुडणार आहेत आता. तर चाललो आता हरभऱ्याची भाजी किती होती खुडायची काय माहिती, कारण आता 5 वाजले. तर आणि खुडायला आला ते बी माहीत नाही, कारण आलाय किती हेच पाहिला नाही. पण चाललं म्हणलं यावा बघून किती आलाय किती नाही. जर झाला असला मोठाला तर मग खुडीता पण येईन, कारण आम्ही हरभऱ्याची भाजी नाही करायला असो दर रविवारी. म्हणजे महाग पण निघते आणि चांगली पण असते ना खायला, पण आंबूस चांगलं लागते. आणि आता थंडी पण वाढे, त्याच्यामुळे आंबट पण आला असं ना. पण आता किती आला मोठाला तेच माहीत नाही, तर बघू आपण. तरी बघा आमचा हरभरा एवढा आले, कारण चांगला आले. अजून काय लई मोठाला नाही झाला म्हणजे खुडायला बघतो, पण तरी पण आता शेंडा खुडीणार आहेत आम्ही. तरी हरभरा काय असं आले चांगलं आले छान, कारण आम्ही पेरल्यापासून आलोच नव्हतं, कारण वेळ बी भेटला नाही, येणं बी झालं नाही. तर आज आलोत. तरी तर भुसकट झाकून ठेवलेलं आहे. आता चला सावलीला खुडू, कारण थोडं ऊन चमकते ना. ऊन जास्त लागलं का शेंडा पण दिसत नाही आणि ऊन पण लय लागतो, त्याच्यामुळे हिकाड्याकडे कोण आलोत. आणि दोघं बी आता बघू कोण जास्त खुडत आहे ते बी. आलं तर ऐकून चांगले आहो शेंडा, तिकड्यापेक्षा बी गार वाटते बघा इकडं. ऐकून मस्त शेंडा आहे आता. इकडे साईड खुडतात म्हणजे पुढच्या रविवारी अर्धा होईल, आज अर्धा. इथंच एवढं चांगलं आहे, इतकं जागा हे केलं असतं ना तर बरं होईन बघा. तरी बघा सोयाबीन पण उगली, हे दाट आहे. आणि हे बघा असं आलं आहे, कारण सोयाबीनमुळं तसं दिसतं. पण तरी हरभरा काही एवढी वाटणी आहे, जवळपास अर्धा एकरपेक्षा मोठी वाटणी. ती हे बघा आमची अशी वाटणी आली. आणि ह्यातला सोयाबीन उपटा आला का ना आता. पण आज तर भाजी खुडून घेतात किती होती तर बघू आपण. मित्रांनो, बरेच दिवस जर मी आज रानात गेलो नव्हतो, तर हरभरा लावला. तर म्हणलं आज बघा मी हरभरा कसा आला आहे कसा नाही. तर मी पण शाळेत गेलो, आज आला आहे. चला म्हणलं सकाळचे 7-8 वाजले तर म्हणलं चला हरभरा बघून कसा आला आहे कसा नाही, आला आहे का नाही. चालला आहे रानामध्ये आता. मस्त आता ऊन पडला आहे, सकाळचं कवळ ऊन असतं. आता गारवा पण सुटलं आहे, कारण का दिवाळी झाल्यानंतर गारवा सुटतोच ना कधी पण, त्यामुळे आता गारवा थंडी सुटला आहे. इथं ऊस आहे आपला, हे आपली गंज अशी आहे. तर ऊस ती हा आपला असा ऊस आहे. तिकडे पप्पा ऊस तोडीत आहेत, ते इकला आहे. तर ते म्हणले तोडा तुम्ही जाऊन, तुम्ही एक तोडा म्हणले, ते तोडून ठेवा. तर न्यायला येतात म्हणले, तर असं ऊस तोडतात पप्पाचं. तर बघा असा हरभरा आला आहे मस्त. आता याला हरभऱ्याला डुबून घ्यायचं का वाटतं काहीतरी असं, कारण का मध्ये सोयाबीन पण खूप उगली आहे. तर हरभरा कसा आला आहे सांगा बरं जरा. मस्त आला आहे, थोडासा पातळ झाला आहे, पण अजून येतोय हरभरा का डुबणं सुरू. तिकडे सायकल डुबं होतं, तर आज बैलांना डुबायचं म्हणतात वाटतं. तर ऊस पण मस्त आला, तर ऊस पण काढाय आला आहे. तर मग पप्पा तोडते तिकडे ऊसला. थोडासा खायचं घरी पण लागतो नसतं गाईला, ह्यांना खायला, म्हशीला. तर बघा असं आले आहे सोयाबीन, हे सोयाबीनमध्ये आले आहे त्याच्या. हरभरा पण आहे मस्त. तर इथं नदी जवळच नदीला पाणी आहे, मस्त स्वच्छ पाणी वाहतं आहे बघा. असे छोटीशी नदी आहे इथं. हा बांध आहे, गवत हे आलेलं आहे असं. तिकडं वर आपलं सोलर आहे, तिकडं मोटर आहेत 2 लिंबाकडे दिसलं का ते. तर असं रान आहे मस्त, वरी आहे खूप असं लांब आहे वरी. पावसाळा संपला आता, हिवाळा आला, आता थंडी पण खूप वाजती. तर बाय मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.